तर नमस्कार मंडळी, आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि गंभीर आहे. मी सकाळपासून विचार करत होतो की याबद्दल बोलावे की नाही, परंतु नंतर ठरवलं आपल्या YouTube फॅमिलीला सर्व सत्य माहीत असलं पाहिजे. आमच्यासारखे छोटे युट्यूबर कोणत्या गोष्टीवर काही बोलले तर आम्हाला लगेच धमक्या दिल्या जातात. याच धमक्यांमुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणाचं नाव किंवा फोटोज वापरणार नाही. तर तुम्ही हुशार आहात, तुम्हाला लगेच समजेल की मी कुणाबद्दल बोलतोय. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, 2-4 दिवसापूर्वी मी एका अश्लील घरगुती भांडणावर व्हिडिओ टाकला होता. तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ पाहिला सुद्धा असेल, परंतु तो व्हिडिओ आता जसा दिसतोय तसा आधी बिलकुल नव्हता, कारण त्यातील काही क्लिप्स मला कट कराव्या लागल्या. त्या व्हिडिओमध्ये नेमकं मी काय केलं, मी घडलेल्या घटनेचे पूर्ण स्पष्टीकरण फक्त तुम्हाला दिलं होतं, ज्यामुळे सर्वांना या गोष्टीची पार्श्वभूमी समजेल असा माझा हेतू होता. आणि ज्यांचा खरा मॅटर होता त्यांनी तर डायरेक्ट सोशल मीडियाला टाकला, परंतु मी टाकला ते त्यांना सहन झालं नाही. आणि त्यामागे कारण इतकंच, मी दोन्ही बाजूने बोललो आणि व्ह्यूज कमवल्या. आणि या गोष्टीला काही लोकांनी इतक्या चुकीच्या प्रकारे समजून घेतलं की मला डायरेक्ट धमक्या यायला सुरुवात झाली. आणि मला धमक्या देणाऱ्यांना फक्त मला इतकं सांगायचं आहे, कोणत्याही गोष्टीसाठी धमक्या देणं हा शेवटचा उपाय नसतो. एखाद्या क्रिएटरला धमकी देऊन त्याचा आवाज दाबणं, त्याला गप्प बसवणं, यावरून तुमचं फक्त व्यक्तिमत्व नाही तर तुमची मानसिकताही समजून येते. त्यामुळे आपणच सोशल मीडियावर येऊन काही झकमारी करायची नसते. आधी सर्वांना पेटून द्यायचं आणि लोक बोट दाखवायला लागले की त्यांना धमकी द्यायच्या. मला काय धमकी दिली तर तुझा चॅनल उडून टाकेन, तुला असं करेल, तुला तसं करेल. तू माझा एक चॅनल उडवशील, परंतु भाऊ मी शून्यातून वर आलोय, त्यामुळे माझे पाय अजून जमिनीवरच आहेत. तुम्ही मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने इतक्या वर गेलात की तुम्हाला याचं भानच राहिलं नाही. याच जनतेमध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला जेवढं लवकर वर नेऊन बसवलं तेवढंच लवकर खाली सुद्धा आपटवू शकतील. आणि मला फक्त एवढंच सांगायचंय की मी जे काही केलं ते फक्त सत्य समोर आणण्यासाठी केलं होतं. आजही तुम्ही माझा चॅनल उडवला किंवा नाही उडवला, परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सत्य कधीही लपवता येत नसते. आणि मला धमकी देऊन जर कोणी असा विचार करत असेल की माझे विचार व्यक्त करणं थांबल, तर असं कधीच पॉसिबल नाहीये. भारतात कलम 19 नुसार प्रत्येक भारतीयांना विचार आणि अभिव्यक्तीत स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे माझा आवाज दाबणं तर शक्यच नाही. भारतात आपल्याला अभिव्यक्तीत स्वातंत्र्य मिळालं आहे, परंतु काही लोकांना अजून याचा अर्थच समजत नाही. आणि मत मांडणं म्हणजे कुणावर टीका करणं तर अजिबात नसते, हे धमक्या देणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं. अशाच धमक्यामुळे लोकांच्या मतावर दबाव टाकला जातो आणि लोक सत्य बोलण्यात घाबरतात. परंतु मी तुम्ही सर्व सोबत असताना अशा दबावाला झुकणार नाही. तर मित्रांनो, मला तुमच्या पाठिंब्याची सध्या खूप गरज आहे. तुम्ही माझ्या प्रवासाचा भाग आहात आणि पुढेही कायम माझ्या सोबतच असाल. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी फक्त एक प्रश्न विचारतो, जेव्हा माझ्यासारखा एक सामान्य व्यक्ती सर्वांसमोर सत्य मांडतो, तेव्हा मला धमक्या मिळणं कितपत योग्य आहे यावर मला तुम्हा सर्वांचं मत जाणून घ्यायला आवडेल. त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये आपलं मत नक्की कळवा. प्रथम मला जेव्हा धमकी आली तेव्हा मी थोडा चकित झालो. मनात म्हटलं एका व्हिडिओचा एवढा भयानक इम्पॅक्ट होऊ शकतो का? परंतु नंतर थोडा विचार केला. म्हटलं मी जे काम करतो त्यात असल्या छपरी लोकांना घाबरून कसं चालेल, आणि असल्या फालतू धमक्यांनी मला थांबवणं शक्य नाही. कारण मी तुम्ही जे घाण समाजात पसरवताय त्याचं सत्य लोकांसमोर मांडतोय. मित्रांनो, असले लोक धमक्या का देतात तुम्हाला माहितीये का? कारण त्यांना वाटतं हे आपल्या मतांवर नियंत्रण ठेवू शकतात. खरं सांगायला गेलं तर यांना सर्वात जास्त भीती वाटते, कारण आपलं सर्व सत्य बाहेर आलं तर यांचा सर्वांना चुकीचा आणि समाजाला न दाखवणार चेहरा उघड होईल. शेवटी मला फक्त इतकंच सांगायचं, असल्या धमक्यांना घाबरणारा मी नाही. सत्य सर्वांपर्यंत घेऊन येणं आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवणं हे माझं उद्दिष्ट आहे. तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी आहेत हे मला माहित आहे, परंतु आत्ताच्या परिस्थितीत मला फक्त तुमचा पाठिंबा नाही, तुमची मदत सुद्धा हवी. हा व्हिडिओ तुम्हाला जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा, कारण असल्या लोकांचा चेहरा समाजासमोर आलाच पाहिजे. आणि हो, धमकी देणाऱ्यांनो, तुमच्या धमकीला मी कालही घाबरत नव्हतो आणि उद्याही घाबरणार नाही. ध्यानात ठेवा. धन्यवाद.